आज खूप दिवसांनी अशा एका कार्यक्रमाला यायला मिळालं जिथे एक से एक सरस भाषणं होत आहेत. फारच सुंदर वाटतं ऐकताना. जे विचार आहेत, जे दृष्टिकोन आहेत आणि जी रसिकता आहे ते ऐकताना मन प्रसन्न झालंय आणि त्याचबरोबरीने विषयाचं गांभीर्य आमच्यापर्यंतही पोचतंय. मला असं वाटतं की आज मंचावरती आम्ही जे कोणी बसलेलो आहोत आम्हाला सुद्धा पुरस्कार मिळालाय. पारितोषिक वितरण झाल्यानंतर मला बोलायला जास्त आवडलं असतं, पण आत्ता मी का म्हणते आम्हाला पारितोषिक मिळालंय, कारण तुमच्यातल्याच अनेकांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही सुजाण नागरिक तरी आहोत. हे खूप महत्त्वाचं पारितोषिक आहे असं मला वाटतं, ज्याची वानवा आहे आपल्या आजूबाजूला. खूप आनंद वाटतोय एक वेगळं संघटन बघून, ते म्हणजे फ्री प्रेस जर्नल आणि BMC. फार कमी वेळेला दोन संघटना एकत्र येऊन चांगलं काम करतात असं म्हटलं जातं, पण आज हे 6वं वर्ष आहे इको फ्रेंडली गणेशाचं. आणि आपल्या पोस्टरवर जो गोजीरवाणा गणपती आहे तो पाहूनच असं वाटतंय की आजचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. या गणपतीकडे तुम्ही नीट बघाल तर त्याच्याकडे कुठले अलंकार आहेत? 2च अलंकार आहेत त्याच्याकडे. ज्ञानाचा प्रकाश जो त्या ज्योतीमधनं दिसतोय आणि स्वच्छ विचारांची फुलं. त्या गणपतीकडे दुसरा कुठलाही मुकुट नाही, त्यांनी कुठल्या वाक्या घातलेल्या नाहीत, माळा घातलेल्या नाहीत. त्याच्या मनातली प्रसन्नता आणि गांभीर्य त्या चित्रातून, त्या फोटोतूनच आपल्या सगळ्यांपर्यंत पोचतंय. हे जर आपण सगळ्यांनी रुजवून घेतलं तर आपल्या विविध प्रकारच्या सोसायटीमध्ये, वस्त्यांमध्ये, वसाहतींमध्ये चाललेले जे गणपतीच्या निमित्तानं होणारे इगो प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कमी करू शकू. आपल्याला असं वाटतं की हा माझा हक्क आहे, हे सेलिब्रेशन माझं आहे असं प्रत्येक कम्युनिटीला वाटतं. वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळ्या सणांवरती हक्क सांगावेसे वाटतात, पण गणेशोत्सव हा उत्सव असा आहे ज्यात कसं काय कोण जाणे सगळेजण एकत्र येतात. आता यंदा तर मी खूप जण बघतीये, म्हणजे अलीकडच्या करोनानंतर, की हम भी गणपती रख रहे हैं, हमारे घर पाप्पा आ रहे हैं असं माणसं म्हणताना आपण बघतोय. तर आपल्याला कळतंय की किती मोठ्या प्रमाणात माणसं शरण जात आहेत आणि त्यांना भीती नाही आहे मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या जातीचा आहे आणि मी कुठल्या देवाला मानतोय ह्याची. ही जी एकसंधता वाढीला लागलेली आहे त्यात एक गोडवा आहे, त्यात एक आशा आहे, आशावाद आहे की कधी ना कधीतरी आपण एकत्र नांदणार होतं सगळेजण. आपण घाबरायची गरज नाही. माझं वैयक्तिक मत सांगते किंवा उदाहरण सांगते माझ्या घरातलं, की मी माझ्या लग्नाच्या आधीपासूनच गणपती बसवते. का? माझ्या आईबाबांकडे, जे पुण्याला असायचे, आता मुंबईतच असतात, आईबाबांकडे गणपती असायचा, गौरी गणपती. आणि फार छान सोहळा असायचा की आमच्या घराजवळ पटवर्धन बाग म्हणून एक एरिया आहे, तिथे जाऊन एकच घर होतं ज्यांच्याकडे गणपतीच्या मूर्ती आम्ही बुक करू शकायचो. आणि गणपतीची मूर्ती आणायला जाताना आम्ही बाबांबरोबर जायचो आणि मूर्तीचं स्वागत करताना टाळ घेऊन बरोबर यायचो. पण मी फार लवकर माझ्या आयुष्यात मुंबईत शिफ्ट झाले, कामाच्या निमित्तानं खूप प्रवास करायला लागले. म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं नव्हतं आणि मी घराबाहेर पडले. आणि मी एके ठिकाणी राहत होते मुंबईत. तर म्हणजे गणपती जेव्हा नावारूपाला यायला लागला तेव्हा 1 वर्ष असं झालं जेव्हा मला गणपतीच गिफ्ट यायला लागले. कुठल्याही कार्यक्रमात जा, गणपतीची मूर्ती, गणपतीचा फोटो, गणपतीची किचेन असलेलं एखादं छोटंसं काहीतरी मिळायचं. काही ना काही स्वरूपात गणपतीच घरी यायला लागले.
बरं माझं घर काही असं आलिशान राजवाड्यासारखं नाही की येऊ देत मूर्त्या. त्या वर्षी एक गमतीची गोष्ट सांगते तुम्हाला, त्याच्यावर मी माझ्या पुस्तकात एक लेख लिहिला आहे. एका कार्यक्रमाला मी गेले होते, तर ते ओळखीचेच होते, तर तेव्हा अजून इव्हेंटचा जमाना आला नव्हता, तर असं काही गेस्ट फीज किंवा ऑनररियम मागायची पद्धत नव्हती आणि ते मित्रपरिवारातले होते, त्यामुळे मी म्हटलं नाही नाही अहो काय पैसे कसले, मी येते उद्घाटनाला. तर तिथे गेल्यापासूनच सगळे संयोजक असे होते की तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर मला त्यांचे चेहरे बघून कळेल ना की काय सरप्राईज असणार आहे. तर कार्यक्रम झाला, फोटो झाले, नातेवाईकांबरोबर फोटो झाले, तिथे कोण फॅन झाले होते. तर तिथे त्यांनी विचारलं मला तयार का, तर मी म्हटलं काय आहे तरी काय, मी कशाला तयार राहायला पाहिजे. त्यांनी अशी खूण केली आणि पटापट त्यांच्या टीममधले 4-6 जण निघाले आणि एक मोठीच्या मोठी पेटी घेऊन आले. म्हणजे विनोद म्हणून ऐका, पण शवपेटीपेक्षाही ती पेटी मोठी होती. तर मी म्हटलं हे घेऊन तरी काय आलेत, मला कळेना. आणि त्यांनी असं मला बघितलं आणि हळूहळू उघडायला सुरुवात केली आणि त्याच्यात अत्यंत चांगल्या लाकडाचा झोपाळ्यावर शेषशाही पोझिशनमध्ये विराजमान झालेला गणपती होता. तर मला तेव्हा मनात आलं, दीपशिखा तू समजू शकशील, तुला माहिती आहे तू ॲक्टर्ससाठी किती रुपयाचे चेक फाडतेस, आमचं घर किती मोठं असेल असं त्यांना वाटलं असेल, माझ्यासाठी सुद्धा झोपाळा नाहीये. तर आता त्या झोपाळ्यावर विराजमान झालेल्या गणपती बाप्पांसाठी कुठे जागा निर्माण करू. बरं ती मूर्ती माझ्या गाडीत मावे ना, तरी माझी गाडी SUV होती, त्याच्यात तिकडून घुसवलं, शेवटी डिक्की उघडी ठेवून मी घरी आले. म्हटलं माझ्या बरोबर या पोलिसांना सांगा की गाडी बंद होत नाहीये डिक्की, म्हणून मी अशी आली आहे. पण त्या वर्षी गंमत अशी झाली, ती मी सन्मानपूर्वक कोणाला तरी भेट दिली मूर्ती. मला आलेल्या प्रत्येक मूर्तीला एक घर सापडलं. मी असं ठरवलं मी तर एवढ्या सगळ्या मूर्ती ठेवू शकत नाही. शेवटी एका कुठल्या तरी कवितेच्या कार्यक्रमाला गेले होते, मी म्हटलं आज जर गणपती मिळाला तर तेवढा मी ठेवून घेईन, असं मी मनाशीत म्हणाले. आणि खरंच तो गणपती अजूनही माझ्याकडे आहे. अतिशय गोड एवढीशी मूर्ती आहे, शुद्ध मातीची आहे. तुम्ही कोणी सोशल मीडियावर असला तर माझ्या घरच्या गणपतीला बघा, गेले अनेक वर्ष तीच मूर्ती आहे. मी त्या मूर्तीचं विसर्जन करत नाही. त्या मूर्तीला वाहिलेली जी फुलं असतात त्या निर्माल्याचं विसर्जन आपण सगळेच करतो. पण मला एक वेगळीच आठवण सगळ्यांना करून द्यायची आहे की अनेक घरं जी आहेत, अनेक कुटुंब ज्यांना असं वाटतं की आपण पर्यावरणप्रेमी आहोत, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ते विसरतो. ते म्हणजे सजावटीसाठी आणलेलं सामान आणि अत्यंत काळजीपूर्वक पण प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेलं निर्माल्य. आपल्याला कळत नाही की आपल्याला असं वाटतं आपण स्वच्छता राखतोय, पण पिशवी प्लॅस्टिकची आहे. आणि अनेक ठिकाणी महानगरपालिकेने आपल्यासाठी कुंड निर्माण करून दिलेली आहे, ज्याच्यात तुम्ही अत्यंत सन्मानाने निर्माल्याचं विसर्जन करू शकता. अशा ठिकाणी सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत आपण निर्माल्य जर टाकलं, विसर्जित केलं, तर पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हासच होणार आणि स्वच्छता कामगारांना खूप जास्त काम करावं लागणार. निसर्गासाठी तर आपण काम करूच, पण त्याच्या आधी एकमेकांसाठी काम करण्याची गरज आहे, एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. कारण आज आपल्या आजूबाजूला असलेलं कुठलंही डिपार्टमेंट असू दे, तिथं काम करणारी माणसं ही आपल्यासाठी काम करतायत. आज मला वेळ असता तर मी ते काम केलं असतं, पण मला वेळ नाही आहे असं मी मानते. त्यामुळेच विविध डिपार्टमेंट्समध्ये विविध हात जे कामाला आहेत ते आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी आहेत. जेव्हा आपण ही माणुसकी जपू किंवा ही सद्भावना जपू, ही सजगता जपू, तेव्हा पर्यावरणाकडे बघायचा आपला दृष्टिकोन जास्त रुंदावेल. मला एक फार छान, गणपतीला आपण नेहमीच शरण जात असतो. मला एकतर त्यांना बाप्पा म्हणायला आवडत नाही. बाप्पा म्हणजे असं वाटतं बाईकवर बसून निघाला कोणीतरी कुठेतरी, मेरे घर भी बाप्पा आहे. मला अजून तरी थोडंसं अंतर वाटतं आणि गणपतीच म्हणावं असं वाटतं, गणपती बाप्पाही म्हणावं असं वाटतं.
काही काही मराठीतले नवे शब्द येत चाललेत ना, जसं तरुणाई म्हणजे अशी कुठेतरी तरुणाई म्हणजे कोण आहे असं असं मला वाटतं की सगळे तरुण असंही आपण म्हणू शकतो, पण उगम होत असतात नव्या नव्या शब्दांचे. असो, तर एक फार सुंदर अभंग ऐकला होता. मला खूप छान गाता येत नाही, पण अभंग गायला काही चांगलं गायची गरज नसते. आपल्या कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी फार सुरेल आवाजात अनेक छान छान जुनी गाणी आपण ऐकली. आधी त्या ओळी सांगते. आपली फार मराठीत अत्यंत सुंदर कविता लिहिल्या गेलेल्या आहेत, प्रार्थना लिहिल्या गेल्या आहेत. त्यापैकीच एक जास्त प्रचलित नसणारी. देवा तुझिया चरणी नमितो, देवा तुझिया चरणी नमितो, अंतःकरणी तुझं आळवितो, कृपासागरा तुझं विनवितो, सांभाळी बाळा. त्याची चाल सांगते. मला वाटतं समीर दुबळेनं याला चाल लावलेली आहे. याचं संकलन ज्योती सुभाष यांनी केलंय. देवा तुझिया चरणी नमितो, देवा तुझिया चरणी नमितो, अंतःकरणी तुझं आळवितो, कृपा सागरा तुझं विनवितो, सांभाळी बाळा. हीच विनंती आहे गणराजाच्या पायाशी की आम्हाला सांभाळ आणि आम्हाला चांगली बुद्धी दे, तरच आम्ही एकोप्यानं आनंदानं एकत्र काम करत राहू. मनापासून आभार.